नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. कोरोनाच्या संकट काळात घरातून बाहेर न पडता फेसबुक लाईव्ह करण्यातच धन्यता मानणाऱ्यांना कायमचे घरी बसवा. सत्तेसाठी शरद पवार यांच्या मांडीवर जाऊन बसणारे उद्धव ठाकरे हे आधुनिक महाभारतातील दुर्योधनच असल्याची टीका मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप, मित्रपक्ष, महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता महामेळावा शेळके बंधू साईकृपा सभागृहात आयोजित केला होता. या मेळाव्याला मनसेचे नेते अमेय खोपकर, दिलीप बापू धोत्रे, आमदार महेंद्र थोरवे, रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील, उपाध्यक्ष सचिन कर्णूक, कर्जत तालुकाध्यक्ष महेंद्र निगुडकर, खालापूर तालुकाध्यक्ष विजय सावंत, पनवेल तालुकाध्यक्ष रामदास पाटील, जिल्हा सचिव अक्षय महाले, जेपी पाटील, महिला जिल्हाध्यक्ष सपना राऊत, तालुकाध्यक्ष महेंद्र निगुडकर उपस्थित होते. मतदान करण्यासाठी निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर 12 पुरावे ग्राह्य धरले असून त्यापैकी कोणताही एक पुरावा दाखवल्यानंतर संबंधितांना मतदान करता येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी दिली आहे. रायगड जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक अंतर्गत 7 मे रोजी रायगड आणि 13 मे रोजी मावळ या 2 मतदारसंघात मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जावळे यांनी माहिती देत सांगितले आहे की ज्यांच्याकडे छायाचित्र असलेले मतदार ओळखपत्र आहे असे मतदार ते मतदान केंद्रावर त्यांची ओळख पटवण्यासाठी सादर करतील. छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करू शकणार नाहीत अशा मतदारांची ओळख पटवण्यासाठी निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या 12 पैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे. रसायनी पाताळगंगा परिसरातील बिर्ला कार्बन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि पाताळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्ट तसेच आई एकविरा सामाजिक संस्थेच्या वतीने कार्ला येथे आई एकविरा गडावर स्वच्छता अभियान राबवण्यात आले. यावेळी कार्ला गडाच्या पायथ्यापासून गडावरील परिसर स्वच्छ करण्यात आला. गडावर प्लास्टिक बॉटल, कचरा कागदाचे गोळे तसेच इतर टाकाऊ वस्तू गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली. तसेच कार्ला परिसरात प्लास्टिक बंदी जनजागृती म्हणून कापडी बॅग वाटप करण्यात आल्या. यावेळी पाताळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अरुण गोविंद जाधव, सामाजिक कार्यकर्ते संजय ओगले, रवी भोपी, रोहित इंगळे, निलेश जाधव, अक्षय सकपाळ उपस्थित होते. खोपोलीमध्ये मान्सूनपूर्व नाले आणि गटारांच्या साफसफाई कामाला वेग आला आहे. मुख्य नाले, प्रमुख गटारे ही आधुनिक साधनसामुग्री तसेच मनुष्यबळ वापरून तर रहिवासी भागातील गटारे मनुष्यबळ वापरून सफाई करण्याचे काम प्रगतीपथावर सुरू आहे. मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांनी नाले आणि गटार साफसफाईबाबतच्या पात्र निविदांना तातडीने मंजुरी देत मान्सूनपूर्व सफाई नियोजित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार प्रभागनिहाय कामे सुरू झाली आहेत. यामध्ये सह्याद्री डोंगरमाथ्याचे पाणी निचरा करण्यासाठी प्रमुख नाल्यांची जेसीबी तर अन्य आधुनिक सामुग्री वापरून गाळ, गवत काढून सफाई सुरू झाली आहे. रहिवासी भागातील अंतर्गत गटारांची सफाईही मनुष्यबळ वापरून प्रगतीपथावर सुरू झाली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या 10वी आणि 12वीच्या परीक्षेचा निकाल गेल्या वर्षापेक्षा लवकर जाहीर केला जाणार आहे. त्याबाबतचे संकेत राज्य मंडळाने दिले आहेत. राज्य मंडळाच्या 9 विभागीय मंडळांमार्फत 12वीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 23 मार्च या कालावधीत तर 10वीची परीक्षा 1 ते 26 मार्च दरम्यान घेण्यात आली. 10वीच्या परीक्षेसाठी 16 लाख विद्यार्थ्यांनी तर 12वीच्या परीक्षेसाठी 15 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. गेल्या काही दिवसांपासून 10वी-12वीच्या परीक्षांच्या निकालाची चर्चा सुरू झाली आहे. त्यातून समाज माध्यमांमध्ये निकालाच्या तारखा फिरत असल्याने संभ्रम निर्माण झाल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 10वी आणि 12वीच्या परीक्षांचे निकाल 20 मे नंतर जाहीर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे राज्य मंडळांकडून 10वी आणि 12वीच्या परीक्षांचा निकाल कधी जाहीर केला जाणार
याबाबत उत्सुकता आहे। गेल्या वर्षी राज्य मंडळाने 12वीच्या परीक्षेचा निकाल 25 मे रोजी तर 10वीच्या परीक्षेचा निकाल 2 जून रोजी जाहीर केला होता। मात्र यंदा गेल्या वर्षीपेक्षाही लवकर निकाल जाहीर करण्याची तयारी असल्याची माहिती राज्य मंडळांकडून देण्यात आली। संपूर्ण महाड विधानसभा संघातून लोकसभा निवडणुकीत भाजप 40,000 मतांचा टप्पा गाठणार असा विश्वास विधान परिषदेचे गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ आयोजित महाड येथील भाजप मेळाव्यात व्यक्त केला। दरम्यान रायगड लोकसभेच्या 6ही विधानसभेत तटकरेंना आघाडी मिळणार असल्याची विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। यावेळी भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील, धामणगाव रेल्वेचे आमदार प्रताप अडसर, जिल्हा सरचिटणीस बिपिन महामुंडकर, ज्येष्ठ कार्यकर्ते शेखर ताडफळे, नाना महाले, मनोज भागवत, संदीप ठोंबरे, डॉक्टर अजय जोगळेकर, सुधीर महाडिक, मनोज भागवत, महेश शिंदे, मंजुषा जोशी, अश्विनी कडू यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। शेतकरी आठवडे बाजारामुळे नवी मुंबईतील ग्राहकांना शेतमाल थेट मिळू लागला आहे। मात्र कडक उन्हाचा फटका या बाजाराला बसला असून शहरातील बेलापूर, नेरूळ, वाशी या ठिकाणी सुरू असलेल्या शेतकरी आठवडे बाजार मंदीत सुरू असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावा लागत आहे। दलालांची साखळी तोडून काढण्याच्या उद्देशाने शासनाने थेट ग्राहकांपर्यंत शेतमाल पोहोचता करण्याची शेतकऱ्यांना आणि पर्यायाने ग्राहकांना दिलासा देणारी योजना अंमलात आणली आहे। या आठवडे बाजारात किरकोळ व्यापाऱ्यांकडे मिळणाऱ्या भावापेक्षा कमी किमतीत आणि ताजा भाजीपाला, फळे मिळत असल्याने या बाजाराला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे। मात्र मागील काही आठवड्यांपासून कडक उन्हाळा सुरू झाला असून नवी मुंबईतील तापमानात मागील काही दिवसात वाढ झाली असल्याने नागरिक घराबाहेर निघण्याचे टाळत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावा लागत आहे। कर्जत तालुक्यातील उल्हास नदीवर चांदई येथे नव्याने पूल उभारण्यात आला होता। 4.5 कोटी रुपये खर्च करून बनवण्यात आलेल्या पुलाला दोन्ही बाजूंनी सुरक्षा कठडे ठेकेदाराने बनवले नव्हते। त्याबाबत स्थानिक रहिवासी आणि वाहन चालकांकडून सतत मागणी करण्यात येत होती। उल्हास नदीवरील पुलावर संरक्षक कठडे उभारण्यात आले नसल्याबद्दल नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना ही बाब लक्षात आणून दिली होती। त्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याने स्थानिकांची मागणी, संभाव्य अपघात आणि धोके लक्षात घेऊन लोखंडी रेलिंग बसवून घेण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने केले आहे। त्याबाबत उपअभियंता संजीव वानखडे यांनी तात्काळ कार्यवाही केली। पेण तालुक्यातील निगडे येथे हिरामण पांडुरंग नाईक यांनी 2,700 रुपये किमतीची 8 लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू बाळगल्याप्रकरणी वडखळ पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार अतिश कृष्णा गायकवाड यांनी फिर्याद दाखल केली आहे। वडखळ पोलीस ठाणे हद्दीतील मौजे निगडे येथे हिरामण पांडुरंग नाईक यांच्या घरासमोर असलेल्या आंब्याच्या झाडाजवळ मोकळ्या जागेत हिरामण पांडुरंग नाईक यांनी शासनाने प्रतिबंधित केलेली गावठी हातभट्टीची तयार दारू स्वतःच्या ताबे कब्जात बाळगली। याबाबत वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास महिला पोलीस हवालदार गीता मंगेश धुपकर हे करत आहेत। तर दुसरी घटना पालखार येथे हिरामण मोतीराम म्हात्रे यांनी 2,400 रुपये किमतीची 9 लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू बाळगल्याप्रकरणी वडखळ पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार प्रशांत प्रकाश देसाई यांनी फिर्याद दाखल केली आहे।